श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, प्रदोष म्हणजे दोषाचे निवारण करणारा. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये भगवान शिवशंकराला प्रदोष, शिवरात्र, सोमवार, श्रावणी सोमवार हे प्रसन्न करणारे व्रत वैकल्य आहेत. या दिवशी पूजा, आराधना, उपाय केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आज आपण प्रदोष दिवशीचे विशेष असे प्रभावशाली उपाय केल्याने काय फळ प्राप्त होते तेच पाहणार आहोत. एकादशी ही भगवान विष्णूला प्रिय आहे, म्हणून त्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे त्रयोदशीला म्हणजेच प्रदोष दिवशी भगवान शिवशंकराची पूजा, विधी, आराधना केली जाते. प्रदोष म्हणजे त्रयोदशी तिथी. प्रत्येक मराठी महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये सुद्धा तिथी येते, म्हणजे त्रयोदशी तिथीला प्रदोष असे म्हटले जाते. आणि कृष्ण पक्षामध्ये 13वी तिथी येते, त्याला सुद्धा त्रयोदशी तिथी म्हटले जाते, प्रदोष म्हटले जाते. पौर्णिमेपर्यंत जे दिवस असतात त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमेनंतर अमावस्यापर्यंत जे दिवस येतात त्याला कृष्ण पक्ष म्हटलं जातात. प्रदोष काळ म्हणजे तर काय, सूर्यास्ताच्या अगोदर 2 तास आणि सूर्यास्तानंतरचे 2 तास असे यामधल्या काळाला प्रदोष काळ म्हणतात. या काळातच भगवान शिवशंकराची, माता पार्वतीची पूजा आराधना केल्याने अतिफळ प्राप्त होते. प्रदोष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या 13 तत्वांचा मेळ असलेली माया, विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. या काळातच भगवान शिवाची पूजा केल्याने अतिशय फलदायी ठरते. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की प्रदोष व्रत करणाऱ्या शिवभक्तांनी प्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, त्यानंतर आसन घेऊन बसावे आणि भगवान शिवाचे नामस्मरण, पूजाविधी करावी. हा विशेष असा प्रदोष दिवशीचा नियम आहे. हा नियम प्रत्येक शिवभक्ताने केल्यास भगवान शिवाची कृपादृष्टी प्राप्त होते. प्रदोष व्रत करणाऱ्या शिवभक्ताने अन्न ग्रहण केले जात नाही. अन्न ग्रहण करू नये. फलाहार केला तरी चालतो, पण त्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर करू नये. फलाहार केला जात नाही. प्रदोष व्रतामध्ये मिठाचे सेवन वर्ज्य मानले जाते. मृत्युंजयाय, रुद्राय, नीलकंठाय, शंभवे, अमृतेशाय, शर्वाय, महादेवाय नमः. महामृत्युंजयाला, सांब सदाशिवाला शतशतशा नमन. मैत्रिणींनो, आज आलेला प्रदोष हा गुरुवारचा प्रदोष आहे, त्यामुळे गुरुवारच्या प्रदोष दिवशी शत्रूंचा नाश करणारा प्रदोष असे म्हटले जाते. तसेच वैवाहिक जीवनात भौतिक सुखाची ओढ प्रत्येकालाच असते, म्हणून विशेषतः पती पत्नीने प्रदोष दिवशी निदान आवर्जून भगवान शिवाची आराधना, उपासना करावी. आपल्याबरोबर पती करू शकत नसतील तर त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला प्रदोष दिवशी मनोभावे पूजा करायची आहे, तर तुमचा सुखी संसार होतोच होतो. घरामध्ये सुख, समाधान, धन, दौलत, ऐश्वर्य प्राप्त होते. आता आपण प्रदोष दिवशीचे काही प्रभावशाली उपाय बघूयात. नंबर 1, प्रदोष व्रताची विधी. प्रदोष व्रता दिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, उपासना, स्तोत्र वाचन आणि प्रदोष काळी भगवान शिवाची, माता पार्वतीची पूजा, विधी, आराधना केली जाते. तसेच ज्याला शक्य असेल त्यांनी पारायण केले तरी सुद्धा चालते, अतिउत्तम आहे. दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णुपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह भगवान शिवशंकर ही आदिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रता दिवशी शक्यतो पाणी पिऊन उपवास करावा. तुमच्या आरोग्यास मानवत नसेल तर फळांचा रस, फलाहार करावा. जर एखाद्याला उपवास करणे शक्य नसेल तर निदान आवर्जून शिवपूजा अवश्य करावे, त्याचे फळ सुद्धा तुम्हाला नक्की प्राप्त होते. 2, रुईचे फूल हे भगवान शिवशंकराला अतिप्रिय आहे. तर आता श्रावण महिना सुरू होत असून येणाऱ्या श्रावणाच्या प्रारंभीचा हा प्रदोष आहे, त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर प्रदोष काळामध्ये रुईचे पुष्प मनोभावे अर्पण केल्याने अनंत फळ मिळते, सुख समृद्धी घरामध्ये नांदते. नंबर 3, शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीत केलेला शिव संध्याकाळच्या वेळी आनंदाने नाचतात. या दरम्यान शिवलिंगावर आपल्याला 1 बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करा. शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप केल्याने नोकरीतील अडचणी दूर होतात, तणावमुक्त आराम मिळतो. 4, तुम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी चाललेला आहात आणि ते तुमचे काम कितीही ठरवले तर काही ना काही आडवे येत असेल तर इंटरव्ह्यूसाठी असो किंवा कुठलेही काम असो, एक्झामसाठी असो, तर प्रदोष दिवशी एका
तांब्याच्या कलशामध्ये 11 बेलपत्रे, 11 पांढरी फुले आणि थोडेसे चंदन घासून एका वाटीत घेऊन जावे. शिवालयात गेल्यानंतर शिवपिंडीवर 1 लोटा जल समर्पित करून जे तुम्ही वाटीमध्ये लाल चंदन घेऊन गेला आहात ते लाल चंदनाचे लेपन लावावे. त्यानंतर 11 बेलपत्र, 11 पांढरी फुले भगवान शिवाला मनोभावे अर्पण करावेत. जर तुम्ही शिवलिंगावर चंदन लावलेले आहे त्यावर आपला हात फिरवून घरी यायचे आहे. घरी आल्यानंतर दरवाजावर त्याचा स्पर्श करायचा आहे, कारण त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असतो तर तुमचे ते काम नक्की पूर्ण होत असते असे विशेष म्हटले आहे. 5. शिवाला भस्म अतिप्रिय असल्याने पुरोहितांचा संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र पठण करावे. या पूजनाने मानसिक तणावातून मुक्तता मिळते, मानसिक शांतता मिळते, तसेच दैनंदिन अडचणीतून मधून बाहेर पडण्याची ऊर्जा प्राप्त होते. 6. प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावे. तसेच ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच जीवनातील सुख समृद्धी नांदत असते. ताणतणावातून भांडणतंट्यातून मुक्तता मिळते. 7. शिवपुराणानुसार प्रदोष व्रत केल्यास दीर्घायुष्य प्रदान होते. या दिवशी सूर्याची आराधना केल्याने गमावलेल्या मानसन्मानासह परत मिळतो आणि आरोग्यही प्राप्त होते. दुसरीकडे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवाची पूजा केल्याने आयुर्मान वाढते, रोग दूर होतात, वैवाहिक सुख लाभते, तसेच व्रत केल्याचे सर्व प्रकारचे दोषसुद्धा दूर होतात. 8. जर तुम्ही जमीन संपत्तीशी संबंधित कोर्ट केस किंवा इतर प्रकारामुळे त्रस्त असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गंगाजलात अक्षता मिसळून प्रदोष काळामध्ये अभिषेक करा. शिवाच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. 9. तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल, शैली शक्तिहीन वाटत असेल, आत्मविश्वासाची कमतरता वाटत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळेचा वापर करावा. तुम्हाला त्यातून अतिफळ प्राप्त होईल. 10. जर तुमच्या घरामध्ये खूप क्लेश वाढत असेल, प्रदोष झाल्यानंतर पौर्णिमा किंवा अमावस्या ही येतच असते. या काळामध्ये घरामध्ये खूप कलह, वादविवाद, भांडणतंटे होत असतात, तर यावर आळा बसण्यासाठी प्रदोष दिवशी तुम्हाला भगवान शिवाची मनोभावे पूजा करून पूजेमध्ये भगवान शिवाला ज्वारीचे पीठ नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. त्यानंतर त्या ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवून नंदी किंवा बैल नसेल गाईला, वासराला ती भाकरी खायला घालावी. तुमच्या घरातील वादविवाद, भांडणतंटे यावर नक्की आळा बसतो. 11. गुरु प्रदोष दिवशी पिवळ्या चंदनाची पेस्ट करून शिवलिंगावर त्रिपुंड लावावे. यानंतर बेलाच्या पानावर मध लावून उजव्या हाताने शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावे. मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी. मात्र हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करावा. असे केल्याने महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. 12. प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. शिवालयात गेल्यानंतर शिवलिंगावर मनोभावे पूजा विधी आराधना करा. सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला एक धोत्र्याचे फळ घ्यायचे आहे. ते फळ जलाधारी म्हणजे शिवलिंगावर पाणी ज्या बाजूला पडते त्या बाजूला देठ करून शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. मनोभावे भगवान शिवाला प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर जे धोत्र्याचे फळ तुम्ही अर्पण केले आहे ते एका कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. या उपायाने तुमचे धन वाढेल, पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. 13. प्रदोष दिवशी सकाळी सर्वप्रथम सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रामध्ये पाणी, साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर थोडेसे जल दोन्ही डोळ्यांना लावावे आणि ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर भगवान शिवाच्या मंत्राचा ओम नमः शिवाय असा जप करावा. प्रदोष काळात भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे. तुपाचा दिवा प्रज्वलित करून भगवान शंकराला शुद्ध गाईच्या दुधापासून तांदळाची खीर आणि फळामध्ये केळी मनोभावे अर्पण करावे. त्यानंतर आसनावर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तर यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. निदान लाईक तरी करत जा. हर हर महादेव. शिव 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 शंभो. ओम नमः शिवाय. धन्यवाद.